जर कृष्णराज महाडिक धनंजय महाडिकांचा मुलगा नसता तर मग आज आत्ता या दिवसाला जो आहेत तर असता का, किंवा मग काय असतं? सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटते की मी म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक क्युरिओसिटी पॉईंट होता की मी जसं सांगितलं की खासदारांच्या घरात कदाचित कसे लोक राहतात करतात ही बघण्याची हे होती आणि मग लोकांना ते इंटरेस्ट आहे. हे झालं. पण आता असे पण ब्लॉगर्स आहेत म्हणजे मी जसं करतोय तसे लाईफस्टाईल ब्लॉगर्स आहेत ज्यांना व्ह्युअरशिप वगैरे पण मिळते. त्यामुळे सोशल मीडियाच्या ह्याच्यात कदाचित सिमिलरच राहिलं असतं, ग्रोथ व्हायला फक्त टाईम लागला असता पण सिमिलर राहिलं असतं. पण राजकीय क्षेत्रात डेफिनेटली म्हणजे मुन्ना साहेबांमुळं मला एक खूप मोठा मला वाटतं हेडस्टार्ट आहे की आमच्या कोल्हापूरमध्ये खूप मोठा महाडिक परिवाराचा गट आहे आणि सन्मान्य आमचे आजोबा महादेवराव महाडिक साहेब यांनी कोल्हापूरकरांसाठी गेले अनेक वर्ष अनेक तिथल्या संस्था अनेक वर्ष संविधानिक पदावरती ते राहिलेले आहेत आणि काम केलं. त्यामुळं आमच्या परिवाराचा इतिहास तर तसा खूप मोठा आणि आता साहेबांच्या माध्यमातून तो संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पसरला आहे आणि आता महाराष्ट्रभरची सुरुवात झाली. त्यामुळं हे तर मला मानावंच लागेल की मला जर राजकीय क्षेत्रात यायचं आहे तर त्यासाठी खूप मोठा हेडस्टार्ट आहे. परंतु मी आजपर्यंत कधीच, आणि हे लोकांना सुद्धा माहिती आहे की माझे वडील खासदार आहेत म्हणून मला असं मी आजपर्यंत कधीच केलेलं नाही. पण जरासा तरी काहीतरी टक्के फायदा, की बाबा एखाद्या कामासाठी निधी जो तुम्ही आणता केंद्रात राज्यात जे काही तुम्हाला तो जो रीच ऍक्सेस असतो तो खासदारांचा मुलगा असल्यामुळे पटकन मिळतो की नाही. एखादा सर्वसामान्य माणसाचं मुख्यमंत्र्यांना भेटायचं किंवा संबंधित विभागातल्या मंत्र्याला कोणाला भेटायचं असेल तर त्याला किती काय काय स्ट्रगल करावं लागेल. ते एक्झॅक्टली हा प्रश्न अनेक लोकांना पडला होता म्हणून मी ह्याच्यावरती एक ब्लॉग केलाय की जेव्हा तुम्ही जसं म्हणला की मी जेव्हा कोल्हापूरचे रस्ते विकसित करण्यासाठी निधी आणला होता तर अनेक लोकांना प्रश्न पडला की माझ्याकडे कुठल्या पक्षाचं पद नाही, कुठलं संवैधानिक पद नाही, तरी सुद्धा ही निधी कसा आणू शकतात. 100% हे सगळ्या गोष्टी खासदार साहेबांच्या पत्रावरती झाल्या. पण मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे की मी स्वतःच्या बळावरती कसे मुंबईमध्ये असेल कोल्हापूरचे अधिकारी असतील यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स बिल्ड केले, त्यांना समस्या तिथल्या समजवल्या. म्हणजे मी जेव्हा तिथं विकास कामं सुद्धा घेऊन गेलो, मी फक्त असं घेऊन गेलो नाही की इथला रस्ता खराब आहे म्हणून करून द्या, पण मी तिथं जुने न्यूजपेपर कटिंग्स घेऊन गेलो. ॲक्च्युली कोल्हापूरचे रस्ते विकसित झाल्यावर विकास कशा पद्धतीने तिथून पुढचा होऊ शकतोय आणि किती वर्ष झाला हा प्रश्न प्रलंबित आहे, हे सगळ्या गोष्टींचा थोडाफार डेटासुद्धा मी काही तिथल्या पत्रकारांना घेऊन गोळा केला होता आणि ते जाऊन सगळं प्रेझेंट केलं आणि मग काही मंत्री महोदयांकडनं मला त्याची मान्यता मिळाली. म्हणजे मी असं कधीच गेलो नाही की मी खासदारांचा मुलगा आहे मला तुम्ही हे मी म्हणजे जो प्रोटोकॉल आहे जे सगळं करायला लागतं ते सगळं करून तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पण बघाल मी तासोन तास सगळ्यांच्या दारात थांबलोय. म्हणजे एखादे माझ्या साईडला बसलाय तर ते गेल्यानंतर मग मी आत गेलो, हा नंबर लावलाय मी ते सगळं केलंय मी स्क्रॅच पासनं. आणि मग आता कुठे तर माझी ओळख सगळ्यांवर झाल्यामुळं आता ते काम थोडं गती आली त्याला. बरं, कुठेतरी रोज ही झाल्याच्या नंतर रोज कुठेतरी असं वाईट वाटतं का की यार आपण आज आमदार असतो किंवा काय? मी तुम्हाला सांगू मला त्या बाबतीत मनात थोडी सुद्धा खंत नाही, कारण मी ह्या विचाराचा माणूस आहे की जे काय होते ते चांगल्यासाठी होते. मी ज्या विधानसभामध्ये माझी नावाची चर्चा चालू होती मी तिथं फक्त 10 ते 11 महिने काम केलं, म्हणजे जवळपास वर्ष म्हणू शकता तुम्ही फक्त. पण तिथं अनेक वर्ष म्हणजे माझ्या जन्माआधीपासून काम करणारे पण कित्येक लोक आहेत. बरोबर. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की खूप कमी वेळात मी खूप मोठं इम्प्रेशन तिथल्या लोकांमध्ये क्रिएट करू शकलो. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की जेव्हा सर्व्हे झाले तेव्हा माझं नाव तिथं आघाडीवरती होतं. मला चर्चेत होतं, रेसमध्ये तर डेफिनेटली होतं. आणि मला आनंद सगळ्यात मोठा ह्या गोष्टीचा आहे की लोकांना कुठेतरी माझ्यामध्ये एक नेतृत्व दिसत होतं. त्यामुळं जे काय झालं ते चांगल्यासाठी झालं. पण खरं सांगा महाडिक साहेबांनी पक्षप्रमुखांची भेट घेतली होती की नाही तिकिटासाठी का नाही? ॲक्च्युली ती स्टोरी थोडी कॉन्ट्रोवर्शियल आहे, कारण मी खरं सांगायला गेलं तर भाजपचे जे कोण उमेदवारीसाठी इच्छुक लोक होते दॅडी इथं माझ्यासाठी खरंच आले नव्हते. म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला, जेव्हा तिकीटची चर्चा चालू झाली तेव्हा तुम्हाला माहिती आहे की उत्तर विधानसभामध्ये शिवसेना भाजप ह्याची खूप मोठं डिबेट चालू होतं आणि ती पारंपरिक तशी शिवसेनेची जागा आहे. म्हणजे भाजपने तिथे एकदा लढवली आहे, खूप चांगलं मताधिक्य सुद्धा घेतलेलं आहे, पण ती जागा गेल्या अनेक टर्म्स ही शिवसेना निवडून येतात आहे.
तर जेव्हा ती चर्चा चालू झाली तेव्हा भाजपचे जे लोक इच्छुक होते त्यांच्यासाठी साहेब तिथं गेले होते आणि तिथं आता डिटेल मी काय चर्चा झाली मला माहीत नाही कारण मी तिथं नव्हतो, पण एवढं मला माहिती आहे की ही जागा भाजपला मिळावी आणि हे इच्छुक उमेदवार आहेत ह्यांच्यामध्ये कुणाला तर संधी मिळावी ह्याच्यासाठी ते इथं आले होते आणि त्यांची भेट घेतली. असं म्हणजे हे खरं चित्र आहे तुम्हाला. पण एकंदरीत असं जर इतिहास बघितला तर काका पुतणे लढत असतात ना, म्हणजे महाडिक गट वर्सेस पाटील हे जे काही वॉर आहे कोल्हापुरातलं, तर काका पुतणे असे दोघं जण मैदानात उतरतात आणि निवडणूक लढवतात. तर मग तुमचे काका अमल महाडिक तरी जिंकले, मग त्यांच्यासोबत कृष्णराज महाडिक पण उतरतायत का असं सगळ्यांना वाटलंच होतं. हो, पण मग त्याच म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल की मी पॉझिटिव्ह घेतो की बाबा जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग हे आपण जर पॉझिटिव्ह नोटवरती तुमच्या एकतर वयानुसार म्हणजे वयाची आणखीन काही वर्ष त्याच्यामध्ये ऍड होतील 5 वर्षांनंतर, मग 2029ला जी निवडणूक होईल त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन चान्स मिळालाय काय काय कामं करायचा, समाज उपयोगी, लोकांपर्यंत पोहोचायचा, जनसंपर्क वाढवायचा, लोकांसाठी काम करायचा, मग त्याचा आणखीन 2029ला फायदा होईल. मी तुम्हाला सांगतो इलेक्शन ज्या दिवशी झाली रिझल्ट झाला काही दिवस मला आठवडा जास्तीचाच गेला असेल, मी बरोबर 1 आठवड्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा दौरा चालू केला. अच्छा. आणि मी अजून सुद्धा माझा जिल्हा दौरा चालू आहे आणि खूप कोल्हापूर एक खूप चांगला जिल्हा आहे. खूप आशीर्वाद मला वाटते महालक्ष्मी देवीचा आमच्या त्या जिल्ह्यावरती आहे. खूप चांगली माणसं आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि मला स्वतःला फक्त एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरतं मर्यादित नाही ठेवायचं आहे. लोकसभा लढवा. नाही लोकसभा असं म्हणत नाही, मला माहिती आहे माझं पोटेन्शियल त्याच्यावर खूप जास्त आहे. मी यूट्यूब सोशल मीडिया हे एक भाग आहे, म्हणजे ह्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. म्हणजे जे माझे व्ह्युअर्स आहेत ते मला काही एक राजकीय व्यक्ती म्हणून नाहीच बघत. माझे राजकीय व्यक्ती मला बघणारे नेतृत्व नेता म्हणून बघतात ना, म्हणजे एकूण ते नाही समाजासाठी करणारे एक्झॅक्टली तुम्ही जे म्हणलात. त्यामुळे मला माझं पोटेन्शियल माहिती की मला एखाद्या विधानसभापुरतं मर्यादित राहायचं नाही. मी संपूर्ण जिल्हा दौरा चालू केलाय. काही तालुके झाल्यानंतर मी महाराष्ट्रातले पण अनेक जिल्हे फिरायला जाणार आहे आणि मला येणाऱ्या काळात ऍक्च्युली मला तेच विचार सॉरी हे थांबवते, कारण फक्त हे तुमचं समाजकाम किंवा काय जे काय करायचंय ते फक्त कोल्हापूरसाठीच आहे का, फक्त पुढे आणखीन त्याचं क्षेत्र वाढणार? मी ऍक्च्युली सुरुवात जेव्हा केली मुंबई, पुणे, नाशिक ह्या ठिकाणी पण मी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत. ते आहेत माझ्या व्हिडिओजमध्ये. पण मग मागच्या एक 6-7 महिन्यात तर मी काही जास्त ट्रॅव्हल केलं नाही. मी कोल्हापूरमध्ये होतो बऱ्यापैकी, पण मी करणार म्हणजे अजून पण काय आहे कोल्हापूरमध्ये असल्यामुळं भरपूर लोकांकडनं समजते की हिथं गरज आहे किंवा हिथं हे करू शकतोय आणि त्यातून मग आयडियाज जनरेट होतात. मला इतर महाराष्ट्रातल्या पण अनेक जिल्ह्यातून आता निरोप येतात, पण अजून फिरलेलो नाही आहे जास्त. त्यामुळे आता जसं जाईन तसं कॉन्टॅक्ट बिल्ड होतील. कारण तुमचे फॉलोअर्स काय फक्त कोल्हापूर आणि महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीये. कोल्हापूरमध्ये तर व्ह्युअरशिप माझी 5व्या नंबरला आहे. अच्छा. वरचे जिल्हे वेगळेच आहेत. ओके. हा म्हणजे फॉलो करणारे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले, राज्यातले, देशातले, काय देशाच्या बाहेरचे पण असतील. त्याच्यामुळे तुमचं काय एवढं सीमित कोल्हापूर पर्यंत राहिलेलं नाहीये. अगदी अगदी बिलकुल. तर आता एकूणच परवाच्या दिवशी आता रोज एक व्लॉग्स बघतो ना, तर त्याच्यामध्ये म्हैस आणली. आता हे पण सामाजिक तुमचं काम आहे की तुम्हाला वाटलं की बाबा त्यांच्यासोबत असा प्रसंग घडलाय तर आपण काहीतरी करावं. पण एखादा युट्यूबर किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जो कोणी असेल तर तो असं कधी त्याच्या डोक्यात येईल का की आपण ट्रकमध्ये टाकून म्हैस आणावी आणि कोणाला तरी आपण द्यावी? हे सुचलं कसं? कोणी सजेस्ट केलं का काय असंच आपलं अचानक डोक्यात कसं आलं? अजून सुद्धा खूप लोकांना म्हणजे मी तुम्हाला थोडंसं इन डिटेलच सांगतो. मी ॲक्च्युली एक फार अप्रोचेबल माणूस आहे. म्हणजे मी खूप लोकांच्यात असतोय मी आणि मला कुठलीही गोष्ट करायला लाज वाटत नाही. म्हणजे तुम्ही जसं मगाशी कचऱ्याचं पण उदाहरण सांगितलं, मी घराघरात जाऊन कचरा उचलत होतो लोकांचा आणि ते करत असताना म्हणजे आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि तिथल्या रहिवाशींना पटत नव्हतं की मी कचरा गोळा करायला आलोय. तसंच त्याच्या आधी मी पोस्टमन झालेलो आहे, त्याच्या आधी मी कुंभार झालेलो आहे. मला कुठल्याही गोष्टी पहिली गोष्ट तर करायला लाज वाटत नाही. दुसरी गोष्ट मला नेहमी त्यांच्या दृष्टीने कशा गोष्टी दिसतात हे बघणं आवडते. म्हणजे उदाहरणार्थ त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की मी आज घरातनं कचरा टाकतोय पण माझ्या इथं जो कचरा उचलणारा जो व्यक्ती आहे त्याला कसं वाटत असेल हे करायला, त्यामुळे मी जाऊन ते अनुभवतोय. मी त्या
प्रकल्पाच्या इथं जेव्हा गेलो होतो, जे वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकार आहे, मी तुम्हाला सांगतो मला अजून सुद्धा मला अंगावर काटा येतोय, म्हणजे की कसं तिथं आपली लोक काम करतात आणि त्यांना एक चांगलं एन्व्हायरमेंट उभं करून देण्यासाठी काय करता येईल. आता मी त्याच्या पाठीमा लागलोय. त्यामुळं मला नेहमी एक्सपिरियन्स करायला आवडते की त्यांच्या दृष्टीने काय असेल. मग जेव्हा मी म्हैस घेतली, आता खरं सांगायला गेलं तर मी जेव्हा त्या मार्केटमध्ये स्वतः गेलो, मी त्या मार्केटमध्ये एवढ्यासाठी गेलो की मला तिथं म्हैशींबद्दल नॉलेज पाहिलं होतं की कुठल्या जातीच्या असतात, कसं पण घेऊन गेलेला. नाही, तिथली लोक आली थोडे मग त्यांनी सांगितलं, थोडं समजवलं कसं असते. मग मी त्यांच्या दृष्टीने बघितलं की कसं असते. मग ती म्हैस जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांकडं आम्ही भेट द्यायला गेलो, तेव्हा कसं आहे, फोनवर बोललो मी त्यांच्यावर, पण मला त्या भावना तशा पोचत नाहीत. पण जेव्हा तिथं गेलो आणि त्यांचं कुटुंब ज्या अडचणीत आलं होतं, म्हणजे संदीप वाडकर त्यांचं नाव आहे, आणि त्यांच्या ज्या मिसेस होत्या, मी त्यांच्याशी बोलवतो, ते मला सांगितले की ह्या म्हैशींमुळं आमचं जीवन जे आहे ते आहे, असं त्यांनी सांगितलं. तर ते जेव्हा त्यांनी म्हणलं की नाही, मला एवढं त्याचं वाईट वाटलं की अशी एक घटना त्यांच्यावर झाले. त्यामुळं जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. माझ्याकडे फॉर्च्युनेटली रेव्हेन्यू शिल्लक होता 2-3 महिन्याचा, जे खर्च झाला नव्हता, आणि ते बरोबर एवढ्या चांगल्या गोष्टीसाठी गेलं, याचा मला फार आनंद आहे. म्हैस दारात घेऊन आल्यावर मम्मीने फक्त हात जोडले होते. ते झालं कॅमेरा समोर. नंतर बिहाइंड द कॅमेरा, म्हणजे कॅमेरा गेल्यानंतर काय मम्मीची काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला सांगितलं मी त्या व्हिडिओमध्ये, मी दाखवलंय की मम्मीला माहीतच नव्हतं. मी तिला वाटलं मी घरीच ठेवायला आणले ती म्हैस, आणि आमच्या इथं म्हणजे मम्मी ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा वेगळा असं काय नाही. जे झालं ते तिथं झालं. ती पहिली बघून शॉकच होती, आणि मला ती म्हणली ना त्यात काय तर उद्योग करत असते सारखं. तर तो एक सरप्राईज एलिमेंट सगळ्यांसाठीच होता. मी पहिल्यांदाच असा एक व्लॉग केला ज्यामध्ये मी शेवटपर्यंत सांगितलं नाही की मी काय उद्देशाने एखादी गोष्ट करायला चाललोय. सगळ्यांसाठी सरप्राईज होता. हां, त्यामुळं जेव्हा म्हणजे कॅमेरा बंद झाला तिथं, आणि आम्ही कागलला जाण्याच्या आधी तिथं बराच वेळ गंगाभर सगळे खेळत बसलेले, म्हणजे आमच्या घरातले अगदी, म्हणजे ते मामा मावशी अमरेंद्र सगळे खेळत बसलेले तिच्यावर. नंतर डॅडींनी काय कौतुक केलं, शाबासकी दिली? माझी ऍक्च्युली त्यानंतर पण डॅडींची खूप लेट भेट, डॅडींना पण माहीत नव्हतं. आणि त्या दिवशी ते गावात एवढी चर्चा झाली, त्या दिवशी रात्री मला डॅडींचा फोन आला, म्हणजे काय केलंस नेमकं, म्हैस घेऊन गेलास म्हणजे काय केलास. म्हणलं असं असं त्यांचे जे म्हैशी मयत झालं होतं ते, मग मी गिफ्ट सांगावं असं नाही वाटलं की म्हणजे की बाबा टेबल डिस्कशन की बाबा मी असं असं करतोय, की तुम्हाला काय वाटतं याबद्दल? सगळ्यांनाच सरप्राईज करायचं होतं मला. आय वॉन्टेड टू सरप्राईज एव्हरीवन, कारण मला असं वाटलं की हे खूप चांगलं एक उपक्रम असू शकतोय. म्हणजे कॉन्फिडंट होतात की मी हे करतोय ते चांगलंच आहे आणि सगळ्यांना हे आवडणारच, आणि हे जे काय होईल ते उत्तमच होणार. त्यामुळे तुम्हाला सांगतो, बिंदास केलं. तुम्हाला मॅनिफेस्टेशन वर्ड माहित असेल. हो, माझं मॅनिफेस्टेशन एवढं स्ट्रॉंग आहे की एखादी गोष्ट मी आता जर ठरवली की काही XYZ, मला लिटरली ते एंडला कसं होणार, म्हणजे हाऊ इट इज गोइंग टू टर्न आउट, हे मला दिसतेच लिटरली. आणि म्हणजे माझ्यावर तसंच घडतं. आपला इंटरव्ह्यू कसा होणार आहे? चालू आहे बा, खूप छान चालू आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, मी खूप लो एनर्जी इथं आलो होतो, कारण तुम्हाला माहिती मी दिवसभर बाहेर होतो, आणि आता सुद्धा लेट झाले. पण तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही माझी एनर्जी खूप वाढवलाय. थँक्यू सो मच. कारण हे कामच आहे की आपल्या सोबत असलेला गेस्ट, आणि 100%. त्यामुळे ही पोचपावती आहे. बरं, आता कोल्हापुरात आतापर्यंत तुम्ही सगळे बरेचसे प्रोजेक्ट्स म्हणजे खूप असतील की आता ते सांगू शकत नाही, पण एक आता की बाबा अपकमिंग माझ्या डोक्यात आहे का ते पण सरप्राईज द्यायचंय. म्हणजे सोशल मीडियासाठी म्हणते का कोल्हापूरचं असं काय कामाचं? काही आता तुम्ही जे करणार ते सोशल मीडियावरती दिसणारच आहे, बरोबर? त्याच्यामुळे कोल्हापूर म्हणजे खरं नाही असं काही नाही, कारण काय आता राजाराम बंदराचे ते कठडे कसे तुटलेत, तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतो की काय काय असं, म्हणजे ते काही असं डोक्यात आहे? सोशल मीडियावरती जे दाखवतोय मी तेच प्रोजेक्ट करतोय असं नाही. मी त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर प्रोजेक्ट करतोय. मी सोशल मीडियावरती ठराविक त्यातले जे लोकांना बघायला कदाचित आवडतील ते दाखवतोय. पण कोल्हापूरमध्ये खरं सांगायला गेलं तर अजून सुद्धा अनेक गोष्टी आहेत जे करण्यासारख्या. जसं मी सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर वाईज अजून कोल्हापूरमध्ये भरपूर स्कोप आहे. आमच्या इथं रोजगार निर्मितीसाठी भरपूर स्कोप आहे. वेस्ट मॅनेजमेंटचा जो आता मी विषय हाती घेतला, अशा अनेक गोष्टी आहेत, आणि सायमल्टेनियसली सगळ्यांवरती काम चालू आहे. कारण आता इथून पुढचे 5 वर्ष माझे वडील खासदार आहेत, माझे काका आमदार आहेत, आणि यांच्या नेतृत्वाखाली आता कोल्हापूरमध्ये भरपूर काही गोष्टी करण्याचा स्कोप आहे. त्यामुळे आता आम्ही सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे, असं काय
एक ठराविक अशी काही नाही. बरं, अगदीच वेगळ्या विषयात घुसते डिरेक्टली. तुमच्या एक फॅमिलीचे एक पद्धत आहे की आता म्हणजे आता तुमच्या मोठ्या भावाचं लग्न झालं, हा. मधल्या भावाचं हम्म. अंदाज आलाय का काय विचारणार आहे ते? नाही, बोला बोला असं नाही, कम्प्लीट करा की. तर मुलाच्या हनीमूनला फुल फॅमिली जायचं, हा काय प्रकार आहे? मी खरं तर आम्ही ते मजेतच हनीमून म्हणतोय. हं. माझे म्हणजे तुमच्या वर्षभराच्या फॅमिली पिकनिक्स असतात वर्षात एक असतं. हा, तेच जे काय. हा. मग मुला नाही दादा वहिनी पण जातात हो. काय मी जेव्हा आमची जेव्हा फॅमिली ट्रिप होते वर्षात आम्ही एक करतोय, कारण आम्हाला वेळ मिळत नाही एकमेकांवर बरोबर, टाइम बरोबर. स्पेंड करायला. तर मी मुद्दाम जेव्हा दादाचं लग्न झालं आणि विश्वराज दादांचं लग्न झालं, ह्या दोघांचं पण झाल्यानंतर इमिडिएट ट्रिप जी झाली ती फॅमिली ट्रिपच झाली. त्याच्यानंतर पण ते गेले ना, ते गेले असतील कदाचित, अच्छा, मला अच्छा, माहित ओके, नाही. ओके. पण मी मुद्दाम ते फनी करण्यासाठी किंवा एंटरटेनिंग बरं, पण करण्यासाठी आम्हाला खरं वाटतं ना ते पण. नाही, कन्फ्युजन परत करणार नाही मी. माझे वीस कदाचित बोलत नाही मी. म्हणजे बघणाऱ्यांना खरं वाटतं की अरे बापरे, खरंच असं आहे का, म्हणून त्याच कारणामुळे तर मी हा नाही, प्रश्न तसं- विचारला. तसं पण ते आता ते क्लिअर झालं थोडं की कन्फ्युजन बाबा, झालं असेल तुम्हाला. असं काही नाहीये. हो, तसं नाही. आता लेटेस्ट ट्रिप कुठली आता जी झाली का जी होणार आहे म्हणता झाली? तुम्ही? झाली जी लेटेस्ट झाली झाली. हा, फॅमिली ट्रिप ती टाइम झाला, बालीची झाली होती ना. काय सांगताय? आता म्हणजे तिरुपतीला कोण ते काय झालं? हे जे होतं ते देवस्थान देवदर्शन. ओके, हॉलिडे ओके, नव्हतं ना ओके, तो. ओके, ओके, ओके. देवस्थान ते प्रत्येक वर्षी आम्ही डॅडींच्या बर्थडेला जातोय. बरं. पण त्याच्या सोडून जर हॉलिडे तुम्ही म्हणला तर झालं त्याला तर वर्षभर झाला त्याला.